15 ऑगस्ट 2025 रोजी भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. झेंडा फडकवून आणि राष्ट्रगीत म्हणून आपण हा दिवस साजरा केला. जितका आपण देशावर प्रेम करतो तसेच भारतातील संस्कृती, वेशभूषा, पाककला, येथील गाण्यामधील स्टेप्स आणि चित्रपट अनेकदा परदेशातल्या लोकांना देखील खूप आवडत असतात. अनेकदा त्यांनी भारतीय स्टाईलमध्ये केलेल्या काही गोष्टी देखील सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत असतात. पण आज एका महिलेचं तिचं भारत देशावरील प्रेम तिला आयुष्याच्या एका वेगळ्या वाटेवर घेऊन गेलंय. एका अमेरिकन महिलेनं भारतात 4 वर्ष राहून हिंदी शिकण्यापासून ते अगदी व्यवसाय सुरू करण्यापासून ते मुलाला दत्तक घेण्यापर्यंत तिचा प्रवास व्हिडिओत शेअर केलेला आहे. कंटेंट क्रिएटर क्रिस्टन फिशर असं त्या महिलेचं नाव असून क्रिस्टन मूळची अमेरिकेची आहे. 8 वर्षापूर्वी ती नवऱ्याबरोबर पहिल्यांदा भारतात आली होती आणि इथेच ती भारत देशाच्या प्रेमात पडली. ती भारतात फक्त 3 महिने राहिली आणि या सहलीने तिचं आयुष्य कायमचंच बदलून टाकलं. त्यानंतर ती भारतातून पुन्हा तिच्या घरी अमेरिकेत गेली. तिला 2 मुली झाल्या आहेत, पण कुठंतरी भारतात परत जाण्याची इच्छा तिच्या मनातून काहीच जातच नव्हती. मग अखेर तिच्या कुटुंबाने कायमचे भारतात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना त्यांना भीतीही वाटली, पण आतून सर्व काही ठीक होईल अशी एक आशासुद्धा मनात होती. नवीन देशात जुळून घेणे आव्हानाशिवाय कमी नव्हते. तिला भाषा, जेवण बनवणे शिकावे लागले आणि येथील सांस्कृतिक बारकावे देखील समजून घ्यावे लागले. काही दिवसांनी तिने इथे मित्रसुद्धा बनवले, स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि दिल्लीत त्यांच्या 3ऱ्या मुलींचं स्वागत देखील केलं. तसेच त्यांच्या कुटुंबाची नेहमीच इच्छा असायची की त्याने एका गरजू मुलाला दत्तक घेऊन त्याची मदत करावी. मग 2 वर्षाच्या भारतीय मुलीला त्यांनी दत्तक घेतलं. तिला पहिल्यांदाच चालण्यात मदत करण्यासाठी उपचार आणि शस्त्रक्रियाची व्यवस्था केली. अशी तिची खास गोष्ट तिने या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. सोशल मीडियावरती व्हायरल होणारा हा व्हिडिओ महिलेच्या क्रिस्टन फिशर 3 इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला असून भारतातील आयुष्याची छोटीशी झलक असं या व्हिडिओला तिने कॅप्शन दिलं आहे. व्हिडिओ पाहून आज मी पाहिलेली ही सर्वात सुंदर गोष्ट आहे. तो अनेकांसाठी प्रेरणा आहेस. तुमच्या कथेने माझ्या डोळ्यात पाणी आणलं. भारतीय असल्याचा अभिमान आहे. तुम्हाला तुमच्या देशापेक्षा भारतावर जास्त प्रेम आहे, अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी व्यक्त केलेले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये भारत माता की जय, वंदे मातरम अवश्य लिहा आणि आपल्या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.